यूट्यूबला 4 लाख सबस्क्रायबर असणारे, इन्स्टावर 1.5 लाखाच्या आसपास फॉलोअर्स असणारे, वेगवेगळ्या देशांना, वेगवेगळ्या ठिकाणी तिथलं व्हिडिओ बनवून यूट्यूबवर मोठी कमाई करत असणारी हरियाणाची हिसारमधली ज्योती मल्होत्राची ही एक लाईफ होती आणि यूट्यूब ब्लॉगर, ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेल्या ज्योतीनं आजवर अनेक देशांना भेटी दिलेल्या आहेत. पण तिचा 4 वेळा पाकिस्तानला जाणं हे तिच्यासाठी अडकलेलं आहे. पाकिस्तानमध्ये हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांशी तिचे संबंध असणं, हे पहलगाम हल्ल्याच्या आधी तिनं काश्मीरला जाऊन टूर करणं, या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यावर संशय निर्माण झाला आणि हरियाणा पोलिसांनी तिला अटक केली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगली इमेज क्रिएट केल्याचाही तिच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेली ज्योती मल्होत्रा ही भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली आता. गेल्या काही वर्षांमध्ये ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर हा एक नवीन बिझनेस झाला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिथली खाद्यपदार्थ, संस्कृती, एक्सप्लोजर, ठिकाणं माहिती करायची. त्याचे व्हिडिओ बनवून लोकांना YouTube, Instaसारख्या प्लॅटफॉर्मवरून दाखवायचे आणि खऱ्या अर्थाने पैसे कमवायचे. स्मॉल इन्व्हेस्टमेंट, बिग प्रॉफिट बिझनेस. त्यामुळे काही काळामध्ये या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरची संख्या वाढत चाललेली आहे. पण आता ज्योती मल्होत्रानंतर पाकिस्तान भारतात ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचं एक नेटवर्क तयार करत असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. हे पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठी असेट असून हा मॉडर्न वॉरफेअरचा भाग असल्याचं पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून सांगितलं जातंय. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचं काय आहेत? पाकिस्तान भारतात विरोधी कारवायांसाठी या इन्फ्लुएन्सर्सचे नेटवर्क कसं तयार करतोय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे.आर. आणि योजना तुम्ही हे बघताय. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी 15 मे 2025 रोजी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर ज्योती मल्होत्राला अटक केली. पहलगाम हल्ल्याच्या आधी ती काश्मीरला गेली होती. त्यानंतर ती पाकिस्तानला जाऊन आली आणि लगेचच दिल्लीतल्या पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये इफ्तार पार्टीमध्ये गेली होती. ती भारताबाबतची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत होती असल्याचंही तिच्या चौकशीत समोर आलंय. पण पाकिस्तान अशा ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरला मोठं नेटवर्क तयार करत असल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. ज्योतीला अटक करणाऱ्या हरियाणातील हिसार पोलीसमधले एस.पी. शशांक कुमार सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून ज्योतीचा सेट म्हणून वापर केला जात होता. ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील लोकांच्या संपर्कात होती. हा मॉडर्न वॉरफेअरचा एक प्रकार आहे. सोशल इन्फ्लुएन्सर्सना रिक्रूट करून त्यांच्यामार्फत आपलं नरेटिव्ह रेटण्याचा, या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून आपली वेगळी इमेज तयार करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे, असं हिसारचे एस.पी. शशांक कुमार सावंत यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे. पण भारतातले सोशल मीडिया किंवा ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे का? काय त्यांच्या नेटवर्कचा पाकिस्तानला भारतविरोधी कारवायांसाठी उपयोग कसा होऊ शकतो ते बघूयात. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे असल्याचं पहिलं कारण म्हणजे महत्त्वाच्या माहितीचा सोपा मार्ग. पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी भारतातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे. पण भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यांची करडी नजर असल्यामुळे थेट पाकिस्तानी एजंट्स भारतात पाठवून इथल्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेणं पाकिस्तानसाठी अवघड आहे आणि जोखमीचं सुद्धा आहे. त्यामुळे भारतातल्या महत्त्वाच्या ठिकाणांची सगळी माहिती घ्यायला पाकिस्तानसाठी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सचे महत्त्वाचे ठरतात. महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणं, तिथे जाण्यासाठी सगळे मार्ग सांगणं, तिथल्या काही खास स्पॉटची माहिती देणं, ही सगळी कामं ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सनं करत असतात. हे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स तिथले फोटो, व्हिडिओज इतकंच नाही तर ड्रोन कॅमेरा शॉट्सही ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सकडून घेतले जातात. यामुळे त्या संपूर्ण परिसराची सगळी माहिती या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होते. हा सगळा डेटा आय.एस.आय. किंवा दहशतवादी संघटनांना भारतात हल्ल्यांच्या कट रचण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. जी माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानला धोका पत्करावा लागत होता, ती माहिती या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सच्यामुळं सहज आणि सोप्या पद्धतीनं पाकिस्तानला अगदी मिळत आहे. याच कारणामुळे पाकिस्तानकडून ट्रॅव्हल
नेटवर्क तयार केलं जात आहे असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सच्या पाकिस्तानला होणारा दुसरा फायदा म्हणजे फेक नरेटिव्ह तयार करणं. आता त्यातल्या जे इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. आता यातल्याच प्रत्येकाने ते वैयक्तिकरित्या ओळखत नसले तरी आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून त्यांचे एक मोठं नेटवर्क तयार होतं आहे. आता आपल्या कामानं विचारानं लोकांवर प्रभाव टाकणं हाच इन्फ्लुएन्सरच्या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो. या इन्फ्लुएन्सर्सचा कंटेंट त्यांचे फॉलोअर्स बघत असतात. आता काही इन्फ्लुएन्सर्सना फक्त फूड किंवा ट्रॅव्हल लोकांची कंटेंट पोस्ट करत नाहीत, तर आपले विचार, एखाद्या घटनेवरची आपली ग्वाही, मतंही इन्फ्लुएन्सकडून आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली जातात. लोकशाही असलेल्या भारतामध्ये आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळं सोशल मीडियावर, YouTubeवर हे लोक आपली मतं मांडत सुटतात. मग भारताचा होतो. टीका करणारे ही व्हिडिओ किंवा कंटेंट त्यांच्याकडून पोस्ट केली जातात. अशा इन्फ्लुएन्सर्सना आंधळेपणानं फॉलो करणारे लोक कोणत्याही गोष्टीची खात्री न करता ते जे काही सांगतात त्यावर विश्वास ठेवतात. यामुळे व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून भारताबाबत चुकीची माहितीही या इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून हजारो, लाखो, करोडो लोकांपर्यंत पोहोचवते. ही गोष्ट पाकिस्तानसाठी फायद्याची ठरते. अशा इन्फ्लुएन्सर्सना हाताशी धरून भारत विरोधी प्रचार करणं पाकिस्तानला सहज शक्य आहे. तसंच पाकिस्तानबद्दलही पॉझिटिव्ह नरेटिव्ह तयार करायला हे इन्फ्लुएन्स महत्त्वाचे ठरतात. पाकिस्तानच्या चांगल्या बाजूचा कंटेंट सोशल मीडियावर शेअर होतो. तो भारतातले लोक लाईक करतात, कमेंट करतात आणि शेअरसुद्धा करतात. त्यामुळे पाकिस्तानचा स्पॉट पॉवर प्रोपोगंडा योग्य पद्धतीने कामाला येतो. या व्हिडिओमधून सतत पाकिस्तानचं पावित्र्य, तिथली शांतता, सरकारचं जे काही स्वागतशील धोरण असेल, लोकांचे विचार, प्रेमळ भावना यांचा खोटा-खोरा जो काही पण गोड-गोड प्रचार केला जातो. आता ज्योती मल्होत्रानेही तिच्या Insta आणि YouTubeवर पाकिस्तानचं उदारीकरण करणारे अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केल्याचं दिसून येते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानची चांगली इमेज तयार करून भारतविरोधी नरेटिव्ह सेट करण्याची महत्त्वाची जबाबदारी ज्योतीवर देण्यात आल्याची माहितीसुद्धा देण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतरच्या ज्योतीचा एक व्हिडिओने आता समोर आला आहे. यामध्ये तिनं या हल्ल्याला भारतीय पर्यटक आणि सुरक्षा यंत्रणा जबाबदार असल्याचं म्हटलेलं आहे. ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकताय. ऑफ कोर्स इसमें गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है, जो जिसको वॉचफुल होना चाहिए। सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पे सिक्योरिटी होती है, इतने आर्मी के, इतनी पुलिस के फोर्स होती है वहाँ पे। फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं, हम भी दोषी हैं, क्योंकि ऑफ कोर्स ये चीज़ जो है वो हमारी बिना नॉट मतलब वॉचफुल नहीं थे हम, जिसकी वजह से ये चीज़ हुई। हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए। अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन। अगर हम लोग ही करप्ट हैं, हम लोग ही गलत हैं, तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है। किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है। अगर किसी ने भी उन टेररिस्ट को सपोर्ट किया है तो बहुत गलत चीज़ है, और उसमें हम खुद रिस्पॉन्सिबल हैं, हमारी गवर्नमेंट रिस्पॉन्सिबल है, क्योंकि वो उस सिक्योरिटी कहीं ना कहीं उनसे मिसिंग हुई। वो सिक्योरिटी वहाँ पर लैप्स हुई, कुछ तो गड़बड़ हुई जो जिस वजह से ये इतना बड़ा अटैक हुआ। पण त्या व्हिडिओत तिनं पाकिस्तानचा एकदाही उल्लेख केला नव्हता. अशा प्रकारे भारतविरोधी विचार लोकांच्या मनात पेरण्यासाठी पाकिस्तान या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सचा वापर करत असल्याचं आता म्हटलं जातंय. तिसरं कारण म्हणजे त्यांना मिळणारा ॲक्सेस. कोणताही नवीन प्रोजेक्ट किंवा सरकारच्या कोणत्याही नवीन उपक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमांना या इन्फ्लुएन्सरला आजकाल आमंत्रित केलं जातं. सरकारच्या या योजनांची किंवा प्रकल्पांची माहिती देशातल्या लोकांपर्यंत पोहोचावी हा त्यांचा उद्देश असतो. याचाच मोठ्या लोकांना प्रमाणावर फायदा घ्यावा हा यामागचा सरकारचा हेतूसुद्धा असतो. मग अगदी एखाद्या नवीन ट्रेनचं उद्घाटन असेल किंवा तिथं सर्वसामान्य जायला बंदी आहे, अशा गोपनीय ठिकाणीही या इन्फ्लुएन्सर्सना सहज ॲक्सेस मिळतो. अशा
गोपनीय जागांवरचे फोटो, व्हिडिओ या इन्फ्लुएन्सर्सकडून शूट केले जातात. आता थेट सरकारकडून आमंत्रण असल्यामुळे यांच्यावर सुरक्षा आणि यंत्रणांनाही संशयसुद्धा येत नाही. यात कधी-कधी सीमावर्ती भाग किंवा सुरक्षा व्यवस्थेची माहितीही या इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून पाकिस्तानला मिळते. भारतात सध्या काय सुरू आहे आणि काय सुरू नाही, यांनी या दृष्टीने भारतविरोधी कारवाया कशा कराव्याच्या याबाबतची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी याही सगळ्या गोष्टीचा फायदा पाकिस्तानला होत असतो. म्हणूनच हे इन्फ्लुएन्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरतात. आणि अशाच इन्फ्लुएन्सना पाकिस्तानकडून गळाला लावण्याचे प्रयत्न कसे होतात ते आता बघूयात. ISI किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती भारतीय इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात आमंत्रित करतात. त्यासाठी त्यांच्या प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च, सगळा खर्च हा त्यांनी करण्याचं आश्वासनसुद्धा त्यांना दिलं जातं आणि तसंच ते करतात सुद्धा. पाकिस्तानात जाण्यासाठी त्यांना विजाही पुरवला जातो. डॉक्युमेंटरी बनवणं किंवा धार्मिक यात्रेच्या नावाखाली हे लोक पाकिस्तानात जातात. भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी ऑनलाईन फेक आयडेंटिटी वापरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या कामाचं खुलेआम कौतुक केलं जातं. त्यांना त्यांच्या कामात आर्थिक सहकार्य करण्याचं आमिषही दाखवलं जातं. त्यांना VIP ट्रीटमेंट देणं, महागड्या भेटवस्तू देणं, देश-विदेशातल्या मोठमोठ्या लोकांशी ओळख करून देण्याचा आमिष या इन्फ्लुएन्सर्सना दिला जातो. काही लोकांना हनी ट्रॅप करून त्यांनी आपल्यात जाळ्यात अडवण्याचा प्रयत्नसुद्धा पाकिस्तान आणि ISI कडून होत असल्याची माहिती देण्यात येते. हळूहळू आर्थिक फायदे देऊन या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सना कडून आपला जे काही हेतू साध्य करून घेण्याची ही पाकिस्तानची नवीन स्ट्रॅटेजी आल्याची माहितीसुद्धा दिली जात आहे. ज्योती मल्होत्रामुळे पाकिस्तान या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सनं मोठं नेटवर्क भारतात उभारत असल्याचा संशय पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुरनर JR आणि योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.